कुलेशांचा खलिता खंडोजी वाचू लागले। शिरकाण्यात झाल्या बोलाचालीत गणोजी शिर्क्यांशी भांडण झाले। कुमुकबंदीनं ते आमच्या तळावर चालून आले। माघार घेत आम्ही खेळण्यावर ठाण झालो आहोत। तवान्या कुमकेनिशी खासे आल्याशिवाय शिर्क्यांची बाब उकलत नाही। मनचं बोलणं ते होत नाही। वाट बघतो आहोत। ईदल कुतुबशाही डुबून त्यांच्याच फौजा दिमतीला घेऊन चौवाटांनी औरंगच्या फौजा मुलखात उतरल्या होत्या। काय करावं? रायगड या बाक्या समयात सोडावा? कुलेश लिहितायत तेही वाजवी आहे। तेच काय, पण दुसरे कोणीही गेले तरी हिम्मत होणार नाही त्यांची शिर्क्यांशी हातघाई करण्याची। हा अस्तनीतला सल निपटायला आम्हीच उतरले पाहिजे शिरकाण्यात। गोव्याच्या स्वारीत खाडीत वाहतीला लागलेल्या जनावरासह आपणाला प्राणबाजी लावून वाचवणाऱ्या खंडोजींना छत्रपतींनी निरखत विचार केला। धाडावं खंडोजींना शिरकानात? छे! सदर सोडून ते अंतपुराकडे चालले। हारीने उभ्या 7 महालांची कड धरून उभा असलेला सतीचा खांब आला। तो बघताच मासाहेब पुतळाबाईंच्या आठवणीने त्यांच्या मनात चितेवरच्या पुतळाबाईंचे बोल फिरून गेले। कधी प्रसंग आलाच तर आमचं हे रूप ध्यानी ठेवा। पुत्र आहात तुम्ही आमचे। अंतपूर येताच राया अंता बाहेरच रुकले। आत येताच भवानीबाईंचा घोडा करून त्यांच्या पाठीवर बसलेले बाळ शिवाजीराजे नजरेस पडले। महाराज तो नजारा बघतच राहिले। स्वारींना बघून लगबगीने पुढे होत येसूबाईंनी बाळराजांना उतरून घेतले। ते बघून महाराज म्हणाले, का उतरवलेत त्यांना? किती साजरे दिसत होते ते चढ्या आसनावर। बाळराजांना जवळ घेत शिर्क्यांची बाब येसूबाईंच्या खाणी कशी घालावी म्हणून छत्रपती घोटाळले। ते अचूक हेरून येसूबाईच म्हणाल्या, खेळण्यावरून खलिता आलंय आमच्या खाणी। काय निवाडा आहे स्वारींचा? खंडोजींना पाठवावं म्हणतो आम्ही तिकडे। महाराजांनी निर्णय दिला। आम्हास वाटतं खुद्द स्वारीनेच उतरावं शिरकानात। ही घरची बाब। खंडोजी कचरतील तिथं आम्हाकडं पाहून। येसूबाईंनी खरे तर महाराजांच्या मनाचाच निवाडा दिला। श्री सखी राज्ञी जयती या दिल्या मुद्रेचा अर्थ सार्थ करणाऱ्या येसूबाईंकडे महाराज बघतच राहिले।